या पाठ्यघटकासाठी. ओके, म्हणजे गणिताचं केलं का? हो, भूमितीचे केलंय सर. नाविन्यपूर्ण पूर्ण पद्धतीचा कारकतेचा अभ्यास. बर. त्यात काय नेचर आहे नाविन्यपूर्णतेचं? काय व्याख्या केलेली आहे नाविन्यपूर्णतेची? सर म्हणजे मी आता काय करणार आहे, आपल्या जे रेग्युलर पद्धतीने आपण बोर्ड आणि बोर्डवर शिकवतो त्या हा, व्यतिरिक्त मी पीपीटी द्वारे कम्प्युटरद्वारे बर, तो राबवला आहे प्रोग्राम. ठीक आहे. म्हणजे एकदम प्रायोगिक पद्धत आहे सर माझ्या याच्यामध्ये. मी संशोधनामध्ये प्री ठीक आहे. टेस्ट हा सर, बाकीच्यांना कॉल करू का एकदा जॉईन हा, करण्याकरता? तुम्ही मेसेज टाका, तोपर्यंत मी विश्वजितशी बोलतो. ठीक आहे. चालेल हो. खरबडे, तुमचा विषय सांगा. हा सर, माझा औद्योगिक वसाहतीत द्विपालक कामगार काम करतात, त्यांच्या मुलांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, शोध व उपाय असं. बर, म्हणजे आई वडील दोघंही याला हा, दोघंही कामाला जातात. हा, कामगार म्हणून कामाला जातात. ठीक आहे. हा. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. करा, म्यूट करा. तुम्ही पण तुमच्या कॉन्टॅक्ट मधले बाकीचे मित्र वगैरे यांना हे करा, मेसेज करा की लवकर जॉईन करा म्हणून. हा, सगळ्यांना स्क्रीन दिसतोय दीपक? हो सर, दिसते. ओके. आज आपण डिस्कस करत आहोत चॅप्टर 3, संशोधन अहवालाचं चॅप्टर 3 कसं लिहायचं. तसं प्रत्येक जणाचं बऱ्यापैकी काम झालेलंच असेल, वेगवेगळे प्रकरणं झालेली असतील लिहून, तरी पण आता आपण थोडंसं रिव्हिजन करू. सुरुवातीला थोडी चर्चा करू आणि नंतर मग विद्यापीठाने एक पान तुम्हाला शेअर केलं होतं मागे, मी तेच परत एकदा दाखवेल तुम्हाला. संशोधन पद्धती किंवा संशोधन कार्यपद्धती, रिसर्च मेथोडॉलॉजी, हे मेन आपलं प्रकरण 3चा भाग आहे. काही शंका असली काही मध्ये तर तुम्ही हँड रेज करायचा. आता तुम्हाला तर आता ऑनलाईनची सवय किंवा अनुभव असल्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये इंटरॅक्शन करू शकता. तुमच्या शंका शेवटी पण विचारल्याच चालतील, पण शेवटी मग काय होतं, वेळही कमी पडतो. त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा विचारलेल्या बऱ्या. तर तिसऱ्या प्रकरण बघा, काय काय त्याचे सब चॅप्टर्स असणार आहेत. चॅप्टर 3चे सब चॅप्टर. पहिला असणार आहे प्रास्ताविक. याच्यामध्ये तर मला वाटतं कोणाला काही अडचण नसावी, लिहिता येईल प्रास्ताविक. प्रत्येक प्रकरणाचं सुरुवातीला प्रास्ताविक असतं. आता या ठिकाणी तुमचं अटेन्शन मी ड्रॉ करू इच्छितो की नंतर प्रास्ताविक साधारण 1 परिच्छेद 2 परिच्छेद आपण लिहितो. मग संशोधन पद्धती, रिसर्च मेथड, तर तात्विक लिहायचं की संशोधनाच्या विविध पद्धती. शक्यतो तात्विक फार लिहू नये. लोक 5-5, 4-4 पानं नुसतं त्या मुळे उमाठे किंवा M.B. बुच किंवा जॉन बेस्ट या वेगवेगळ्या पुस्तकाचे जसेचे तसे उतरून काढतात. थोडक्यात लिहायचं त्याचं संशोधन पद्धती. आता 1 परिच्छेद लिहा, फार तर 1.5-2 परिच्छेद, की बाबा संशोधन पद्धती, संशोधने. आता प्रास्ताविकमध्ये राहील की संशोधन काय आहे, विशिष्ट पद्धत वापरली जाते. मग संशोधनाच्या अनेक पद्धती आहेत आणि ते पुढच्या मुद्द्यामध्ये म्हणजे संशोधन पद्धतीमध्ये संशोधनाच्या मग उद्देशानुसार, कार्यपद्धतीनुसार अशा अशा पद्धती पडतात, तुम्ही ते लिहू शकता. आता फॉर एक्झाम्पल बाबा,
मूलभूत संशोधन, उद्देशानुसार मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन, कृती संशोधन असं लिहून मग थोडक्यात तुम्ही लिहू शकता. नंतर पुढे मग त्यात ऐतिहासिक संशोधन, सर्वेक्षण किंवा वर्णनात्मक संशोधन आणि प्रायोगिक संशोधन किंवा प्रायोगिक पद्धती ऐतिहासिक पद्धती असं तुम्ही म्हणू शकता. तर हे फार तात्विक 1 किंवा 2 परिच्छेद लिहायचं. मेन आपला जे राहील मुद्दा तो हा, की यापैकी संशोधकाने कोणती पद्धत निवडलेली आहे. प्रस्तुत विषय जो आहे आपला, तर तुम्ही निवडलेली पद्धती कोणती आणि का? चला आता मला या याचं फक्त एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. रुपाली जाधव, तुम्ही कोणती पद्धत निवडली आणि कारण काय? प्रश्नावली पद्धत निवडली सर मी. प्रश्नावली ही संशोधनाची पद्धत आहे का? संशोधन पद्धती कोणती निवडलेली आहे? बर, दुसऱ्यांचं उत्तर आहे का म्हणजे तुम्हाला समजेल थोडं. दीपक शिंदे, सर सर्वेक्षण पद्धत सर. हा, कारण सांगा. कारण सर विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं जे हे होतं काय म्हणतात त्याला, त्याच्यावर अडचणी ज्या येणार होत्या त्या सर्वेक्षण पद्धत करूनच हे होणार होत्या. कारण माझा विषय होता की इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेत येणाऱ्या अडचणींचा एक शोध. हा, म्हणजे ते तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की बा पद्धतीत आपण एखादी संशोधनासाठी जी पद्धत निवडतो ती कशावर अवलंबून असते, तर तुमचं संशोधनाचा विषय आणि त्याची उद्दिष्ट, म्हणजे संशोधनाचा विषय आणि त्याची उद्दिष्ट लक्षात घेता संशोधकाला हीच पद्धती निवडणे योग्य आहे किंवा त्याच पद्धतीनुसार ती उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. भाग्यश्री सिरसाट, निवडलेली पद्धत आणि कारण? सर प्रश्नावली पद्धती निवडली, पुन्हा- सर्वेक्षण पद्धती निवडली मी. हा, आता उद्या हा, परीक्षा आणि- आहे तोंडावर, थेरी पेपर सुद्धा आहे तुमचा आणि तुम्ही प्रश्नावली पद्धत सांगता. कसं व्हायचं भाग्यश्री? नाही सर, ते सर्वेक्षण पद्धती म्हणायची होती मला, पण ते चुकून प्रश्नावली आणि त्याच्यात साधन मी प्रश्नावली निवडले. हा, ठीक आहे, ते जेव्हा येईल तेव्हा सांगा मग. ठीक आहे. प्रवीण हो. गिरी, कोणती पद्धत निवडली? फक्त पद्धत सांगा आणि कारणही सांगायचं थोडक्यात एका ओळीत. गिरी, आवाज येत नाही का माझा? निशा वानखेडे, तुम्ही सांगा कोणती पद्धत निवडली? सर मी प्रायोगिक पद्धत निवडली आहे. कारण? आणि मी जो नाविन्य पद्धतीचा जो अभ्यासक्रम म्हणजे नाविन्य पद्धत जी राबवण्याचा उपक्रम करत आहे, की जो पारंपरिक पद्धती आणि नाविन्य पद्धती दोन्हीमध्ये फरक तपासण्यासाठी मी प्रायोगिक पद्धतीचा वापर करत आहे, बर, की कोणती परिणामकारकता आहे बा. ठीक आहे. आणखी कोण राहिला आता? प्रवीण गिरी, तुम्ही जॉईनच नाहीये का बाजूला फक्त फोन लावून ठेवला? नाही सर, ते प्रवासात आहे थोडेसे, त्याच्यामुळे बहुतेक एखाद्या वेळेस अनम्यूट नसतील करत. बर, ठीक आहे. मग मेसेज टाका हॅलो ना. सर. मग मेसेज टाकायचा मग. बोला. हा सर, आवाज येतो? हा, येतो. हा सर, थोडा रेंज प्रॉब्लेम झाला होता. हा, ठीक आहे, मेसेज करायचा अशा वेळेला. ओके. कोणती पद्धत वापरताय? सर माझी सर्वेक्षण पद्धत आहे. बर, कारण काय? कारण सर शिक्षकांचं समस्यांचा अभ्यास करायचा आहे मला. खरवडे, त्यामुळं मग मी ठीक आहे. खरवडे, कोणती पद्धत वापरताय? माझी देखील सर्वेक्षण पद्धत. हा, माझी कारण देखील काय? सर्वेक्षण पद्धत आहे सर. ते त्यामुळे ते डेटा कलेक्ट करण्यासाठी जो माझा विषय जो औद्योगिक हा. त्यांचा अडचणीचा शोध प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्वेक्षण पद्धतीने अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल. बर, ठीक आहे. सिंधू मोरे आहेत का? आता होत्या, गेले. हा, मोरे सिंधू, कुठली पद्धत आणि कारण काय? बर, सिंधू मोरेंचा मेसेज आला की शाळेमध्ये मुलाच्या ऍडमिशनसाठी गेलेले आहेत. ठीक आहे, जर शक्य असेल तर तुमची पद्धत त्याच्यात टाईप करून टाका.
तर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की सद्यस्थितीतील एखादी समस्या असेल, वर्तमान काळातील प्रेझेंट सिच्युएशन मधली, प्रेझेंट टेन्स तर मधली, ती सर्वेक्षण पद्धती आहे आणि त्यामध्ये प्रश्नावली साधन वापरलेलं आहे. नाही, साधन पुढे जेव्हा येईल तेव्हा सांगा. ठीक आहे की सर्वेक्षण पद्धत वापरली तुम्ही. आणि सर्वेक्षण पद्धत आपण केव्हा वापरतो की प्रेझेंट सिच्युएशनचं काय स्थिती आहे, करंट सिच्युएशनची, प्रेझेंट टेन्स, की ॲट प्रेझेंट व्हॉट इज द सिच्युएशन, कंडिशन ऑफ एनिथिंग, ऑफ द प्रॉब्लेम, रिगार्डिंग द प्रॉब्लेम. तुमची जी समस्या आहे त्याबाबत सद्यस्थिती काय आहे ते शोधण्यासाठी आपल्याला सर्वेक्षणच करावं लागतं. आणि म्हणजे याच्यात फक्त निशा वानखेडे जर सोडलं तर बाकी सगळ्यांचं सर्वेक्षण आहे. ॲक्च्युअली प्रायोगिक आणि तुलनात्मक याच्यात सुद्धा थोडा फरक आहे, पण ठीक आहे, ते आता त्यांच्या गाईडशी ते बोलतील. पण पद्धती तेही त्यांनी बघायला पाहिजेत. तुलनात्मक कारणात्मक एक पद्धती असते, कंपॅरेटिव्ह कॉझल कंपॅरेटिव्ह मेथड, की दोन गोष्टींची तुलना करायची, आणि एक प्रायोगिक. दोघांमध्ये थोडा फरक आहे. असो, ठीक आहे. तर हे लक्षात आलं असेल तुम्हाला. तिसऱ्या प्रकरणात प्रास्ताविक, एखादा परिच्छेद, एखादा 2 संशोधन पद्धती. थेरॉटिकल जर लिहायचं असेल की वेगवेगळ्या पद्धती अमुक आहे तमुक आहे, जसं मी आता सांगितलं तुम्हाला, सर्वेक्षण, प्रायोगिक, नंतर कॉझल कंपॅरेटिव्ह, नंतर काय म्हणता येईल त्याला, केस स्टडी, ऐतिहासिक पद्धती, हे सगळं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींची एक यादी करून किंवा एका खाली एक लिहून अगदी 1 किंवा 2 परिच्छेदात लिहायचं. याच्यात 4-4, 5-5 पानं लिहित बसायचं नाही. त्याच्यानंतरचा मुद्दा येईल. आता उदाहरणार्थ 3.1 प्रास्ताविक, 3.2, 3.3 निवडलेली पद्धती व निवडीचं कारण. तर इथं तुम्हाला कारण व्यवस्थित एक परिच्छेद तुम्हाला द्यावं लागेल. मला वाटतं हा मुद्दा क्लिअर झालेला 3.3. आता 3.4 इथे पण साधनं, संशोधनाची विविध साधनं 1 किंवा 2 परिच्छेदामध्ये लिहा. तात्विक, की बाबा प्रश्नावली, मुलाखत, पदनिश्चयन श्रेणी, लेखी चाचणी, तोंडी चाचणी, काय वेगवेगळे आता जेवढे संशोधनाचे डेटा कलेक्शनची साधनं आहेत त्यांची सगळ्यात थोडक्यात अगदी एक यादीच म्हणा ना, असं यादी देऊन तुम्ही मग अगदी थोडक्यात एक लिहू शकतात की बाबा प्रत्येक साधनाचे काही गुणवैशिष्ट्ये आहेत, प्लस मायनस पॉईंट्स आहेत वगैरे. आणि लगेच 3.4 झालं हे 3.5, की तुम्ही निवडलेली साधनं आणि तेच साधनं का निवडली, कसे योग्य आहेत, त्याचं समर्थन, कारण मीमांसा करायची आहे तुम्हाला. आता बहुतेकांनी प्रश्नावली निवडलेली आहे. फक्त प्रश्नावली असं न सांगता प्रश्नावली कोणासाठी ते पण सांगायचं आहे. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली, शिक्षकांसाठी प्रश्नावली, पालकांसाठी प्रश्नावली, कोणासाठी ते तुम्हाला सांगायचं आहे. वर्षा इंगळे, अजून त्यांचा माईकच जॉईन नाही झाला. ठीक आहे. कोण सांगेल आता? भाग्यश्री सिरसाट, काय साधन आहे हा तुमचं? सर, साधन प्रश्नावली साधन आहे सर. शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी पण आहे माझ्याकडे म्हणजे प्रश्नावली. शिक्षकांसाठी प्रश्नावली, विद्यार्थ्यांसाठी. कोणत्या वर्गातले विद्यार्थी आहेत? 9वीचे विद्यार्थी सर. ठीक आहे. आणि त्याच्या निवडीचं समर्थन तुम्हाला करायला पाहिजे. फक्त साधनाचं नाव लिहून नाही चालणार, खाली त्याचं समर्थन. ठीक आहे. वर्षा, तुम्ही सांगा. अनम्यूट करा वर्षा, मी परत म्यूट केलं तुम्हाला. बोला ना सर. काय सांग. तुम्ही काय कोणते सर, माझं हे म्हणजे आवाज नव्हता येत ऐकायला. हा मुद्दा आहे इथे. तुम्ही कोणतं साधन निवडलं आणि का? अजून नंतर तिसरं सांगा. प्रकरण चालू नाही झालं सर माझं. प्रकरण नाही चालू झालं, पण डेटा तर कलेक्ट झाला असेल. दीपक, तुम्ही सांगा. प्रश्नावली. हा सर, प्रश्नावली आहे माझी. कोणासाठी ते विद्यार्थ्यांसाठी सांगायचं? आणि शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोन्हीसाठी पण सर प्रश्नावली. बरं, कुठल्या शिक्षकांसाठी? स्कॉलरशिप, म्हणजे जे शिक्षक स्कॉलरशिप इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा शिकवतात, म्हणजे परीक्षेबद्दल जे शिकवतात त्यांच्यासाठी. अच्छा, स्कॉलरशिप बद्दल मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी प्रश्नावली. आणि दुसरे विद्यार्थी कोणते? जे स्कॉलरशिपला बसलेले आहेत त्यांच्यासाठी. कोणता वर्ग? इयत्ता 9वीचा सर. ठीक आहे.
कारण मी प्रश्न एवढ्यासाठी विचारतोय की काही जण 5व्या वर्ग 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनाही प्रश्नावली विचारतात. हे करणं तुम्हाला चुकीचं आहे. कारण कोणत्या वर्गासाठी कोणतं टूल वापरायचं, आता अशिक्षित पालक आहे त्यांच्यासाठी प्रश्नावली वापरणारे सुद्धा काही संशोधक आहेत. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की आपण कोणासाठी कोणतं टूल वापरायला पाहिजेत. कंचन, तुम्हाला काय मी प्रश्न जरी विचारला नाही तर यू मस्ट बी लिसनिंग टू द व्हेरियस टूल्स. हे एक संशोधन कार्यपद्धती आहे की हाऊ द रिसर्च इज कंडक्टेड ऑर कम्प्लिटेड. त्याच्यामध्ये 3rd चॅप्टर जे आहे त्याचा आपण रिव्ह्यू घेतो आता इथे. ओके. ओके सर. हां. नंतर ओके. सगळ्यांनी आता या पद्धतीने लक्षात घ्या की तुम्ही कोणतं साधन निवडलेलं आहे. एकच असेल असं नाही, अनेक असतील. इवन आता निशा वानखेडे, तुमची साधनं सांगा. सर माझी पूर्व चाचणी आहे. पूर्व चाचणी, उत्तर चाचणी आणि पूर्व जो चाचणी मी कोण नाविन्य पूर्व चाचणीचं स्वरूप काय आहे? सर आता पूर्व चाचणीचं स्वरूप असं आहे, जो भाग शिकवलेला आहे शाळेमध्ये नाही, नाही. त्याच भागावर ओके, ओके. हां. हं, जो भाग शिकवलेला आहे त्याच्यावरच मी टेस्ट घेणार. त्याच्यानंतर मग जे नाविन्य पद्धतीने PPT द्वारे, कॉम्प्युटरद्वारे तोच भाग परत शिकवणार. हं. त्याच्यानंतर मग परत त्यांच्यावर एक प्रश्नपत्रिका देऊन त्यांच्याकडनं परत ती सॉल्व्ह करून बरं. घेणार. एक सेकंद. म्हणजे मला हे म्हणायचं होतं की तुमची लेखी चाचणी आहे, तोंडी नाहीये. हां, हो सर. हां, म्हणजे विचारण्याचा उद्देश तो आहे की बाबा प्रात्यक्षिक परीक्षा असते, तोंडी परीक्षा असते, लेखी परीक्षा असते. कोणतं साधन आहे आणि ते पूर्व चाचणी, लेखी तोंडी चाचणी किंवा लेखी पूर्व चाचणी, तोंडी पूर्व चाचणी, प्रात्यक्षिक पूर्व चाचणी अशी अनेक चाचण्या असतील. ठीक आहे. हं. आणि थोडंसं तुम्ही असं सांगितलं की तोच भाग परत शिकवणार आहे तुम्ही. हो सर. ज्यावर तुम्ही पूर्व चाचणी घेणार आहे तोच शिकवणार आहे का? अ, ज्याच्यावर आपण चाचणी घेतली, शाळेत गेल्यावरचा जो भाग शिकवणं झालेला आहे, हां, हां. शाळेत जे शिक्षकांनी ज्या शिकवलेलं पद्धतीने आहे. शिकवलेलं आहे, हां, हां. त्याच्यावर त्यांची गेल्यावर टेस्ट घेतली हां. आणि मग ती टेस्ट झाल्यावर PPTद्वारे त्यांना शिकवलं. हं. परत तोच भाग नाविन्य पद्धतीने शिकवला. मग बरं. त्याच्यातला फरक बघितला, की कोणता जास्त इम्पॅक्ट करतोय किंवा कोणता जास्त कळतोय किंवा नाही कळतंय हे बरं. तपासण्यासाठी. अच्छा, ठीक आहे. आता तुमचं काम होत आलं असेल त्यामुळे मी काही बोलत नाही. पण याच्यात एक धोका आहे, की हे रिव्हिजन केल्यासारखं होईल, की तुम्ही पुन्हा तेच शिकवताय. त्यामुळं दुसऱ्यांदा शिकवल्यावर त्याचा फायदाच होईल. त्यामुळे विद्यार्थ्याची झालेली जी वाढ आहे गुणात, ती शिकवण्याच्या पद्धतीमुळे झाली का सरावामुळे झाली असा एक प्रश्न उभा राहू शकतो. ठीक आहे, असू द्या आता. तुम्ही आणि तुमचे गाईड. चला पुढे जाऊ आपण. तर हे साधनाचं थोडंसं वर्णनही करायचं आहे. फक्त नाव लिहून नाही चालणार. प्रश्नावली, त्याचं स्वरूप लिहावं लागेल, की बाबा याच्यामध्ये 25 प्रश्न, 50 प्रश्न अशा पद्धतीचे किंवा काय आहे बहुपर्यायी किंवा मुक्त आहे, बद्ध आहे. ते थोडंसं त्याच्यात थोडंसं एखादा परिच्छेद तुम्हाला त्याचं वर्णन पण करावं लागेल. निवडीचं समर्थन पण करावं लागेल. बऱ्याच वेळा काहींचं निरीक्षण असतं. निरीक्षण उदाहरणार्थ शाळेत काय उपलब्ध आहे? उदाहरणार्थ आता सिंधू मोरे त्यांना शाळेमध्ये काय-काय उपलब्ध आहे. प्रश्नावलीतूनही करता येईल आणि तुम्हाला निरीक्षण अनुसूची पण राहील, ऑब्झर्वेशन शेड्यूल. ऐकताय ना मोरे, जरी बोलत नसले तरी? सिंधू मोरे ऐकताय ना? हो हां. सर, ऐकते. हां. तर तुम्हाला हो तुमचं ऑब्झर्वेशन शेड्यूल, निरीक्षण अनुसूची घेता येईल आणि त्या निरीक्षण अनुसूचीमध्ये टिक करता येईल. शिक्षक सांगताना सांगतील आमच्या शाळेत 1000 संगणक आहे. पण तुम्ही एक संगणकाच्या कक्षाला किंवा त्या खोलीला किंवा शाळेत एक फेरफटका मारल्यानंतर तुमच्या त्या लिस्टवर खुणा करतो. जसं किराणा दुकानवर गेल्यावर हे सामान घेतलं, ते सामान घेतलं असं आपण खुणा करतो. तसं चेकलिस्ट येस, नो, येस, नो, येस, नो किंवा आणखी पुढे जाऊन त्याच्यापुढे नंबर ऑफ आयटम्स अवेलेबल बाबा 5 संगणक, 2 प्रिंटर, 1 अमुक ते 3 तमुक असं तुम्ही करू शकता. त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही फक्त चेकलिस्ट न घेता ऑब्झर्वेशन तंत्र बघा निवडलेल्या साधनांमध्ये निरीक्षण तंत्र आणि त्याच्यात निरीक्षणाची नोंद करायला पदनिश्चयन श्रेणी वापरू शकता. रेटिंग स्केल, की बाबा कॉम्प्युटर तर आहे पण ते वर्किंग आहे का? उत्कृष्ट स्थितीत, चांगल्या स्थितीत, साधारण स्थितीत, अतिशय वाईट स्थितीत आणि नादुरुस्त.
खोके तर पडलेले पण चालतच नाही. म्हणजे आता साधनं आहे म्हणायचे का नाही म्हणायचं, तर ते पदनिश्चयन श्रेणीत घेता येईल तुम्हाला, की बाबा क्रीडा साहित्य आहे का, प्रयोगशाळा साहित्य आहे का, कॉम्प्युटरचं साहित्य आहे का, लायब्ररीमध्ये साहित्य कसं आहे, वर्गखोल्या कशा आहेत, हे सगळे जे निरीक्षणाच्या बाबी आहेत त्या तुम्हाला तसं त्या ठिकाणी त्याचं वर्णन करावं लागेल. तर ठीक आहे, पुढे जाऊ आपण. नंतर थोडासा क्रम मागे पुढे आता मी तुम्हाला नंतर हे दाखवेल, पण मुद्दे घेतोय आता. जनसंख्या व नमुना. जनसंख्या कशाला म्हणायचं आणि नमुना कशाला म्हणायचं याची थोडक्यात जी रिसर्च बुकमध्ये माहिती असते ती एखाद्या परिच्छेदात द्यायची. नमुन्यालाच आपण न्यायादर्श असं म्हणतो. तर 99% विद्यार्थी न्यायदर्श लिहितात. न्यायदर्श ते चुकीचं आहे. तुम्हाला योग्य शब्द वापरला पाहिजे, न्यायादर्श. हं? ठीक आहे. तर 1-2 परिच्छेदामध्ये ते लिहायचं. जनसंख्या काय आहे तुमच्या संशोधनाची? म्हणजे शाळांची संख्या, शिक्षकांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या. तुमचा विषयाशी निगडीत असलेले एकूण शाळा, एकूण शिक्षक, एकूण विद्यार्थी, एकूण पालक यांची जी संख्या असणार आहे ती तुमचा नमुना असणार आहे. सॉरी, जनसंख्या असणार आहे आणि त्यातून तुम्ही नमुना निवड करणार आहेत. आलं लक्षात? आता मग नमुना म्हणजे याच्यात थेअरी आहे फक्त. जनसंख्या कशाला म्हणायचं, नमुना कशाला म्हणायचं. थेरॉटिकल झाल्यानंतर आता अर्थात तुमच्या संशोधनाकडे तुम्ही येता, की तुमच्या संशोधनामध्ये तुम्ही नमुना नमुना झाला. नमुना निवडीच्या पद्धती इकडे आधी दाखवतो परत, की जनसंख्या आणि नमुना कशाला म्हणायचं हे झालं. मग नमुना निवडीच्या पद्धती काय असतात, एखादा परिच्छेद, आणि मग तुम्ही वापरलेला नमुना निवड पद्धती कोणती, यादृच्छिक आहे की हेतुपुरस्सर आहे की कुठली आहे, काय आहे काय नाही, आणि त्याचं कारण समर्थन करायचं. नमुन्याचं साईज किती घेतलं, ते कसं योग्य आहे, काय आहे काय नाही, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं समर्थन करावं लागेल. कोणत्या पद्धतीने निवडला, किती साईज आहे, काय, हे सगळं या ठिकाणी येईल. नंतर मग पायलट स्टडी घ्यावा लागेल तुम्हाला, पथदर्शक अभ्यास. तर त्याची थेअरी एक परिच्छेदात घ्यायचं, किंवा व्हॉट इज पायलट स्टडी, पथदर्शक अभ्यास कशाला म्हणायचं, एक परिच्छेद देऊन टाकायचं. त्यानंतर मग तुम्ही काय केलं ॲक्च्युअली, हाऊ यू कंडक्टेड युअर पायलट स्टडी, तुम्ही कसा कसा केला, काय काय केलं. जसं तुम्हाला माहिती आहे की वर थेअरीमध्ये तुम्ही म्हणता की बाबा प्रत्यक्ष तुमच्या नमुन्या व्यतिरिक्त असलेल्या विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांच्यावर आपण पथदर्शक अभ्यास करतो. आणि मग तुम्ही कोणत्या शाळेतील कोणते विद्यार्थी, कोणते पालक, कोणती शाळा हे पथदर्शक अभ्यासासाठी केले, त्याचा अहवाल द्यायचा आहे. काय काय कशा पद्धतीने केला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या संशोधनाला किंवा संशोधकाला काय दिशा मिळाली, कोणती नवीन दृष्टी मिळाली, काय फायदा झाला, हे तुमचं पायलट स्टडीची माहिती सगळी. हे सगळं तुम्हाला एक संशोधक म्हणून द्यावं लागेल. आणि हे पायलट स्टडीसाठी असलेले विद्यार्थी, हे सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार आहे. मग टूलमध्ये झालेली सुधारणा वगैरे हे सगळं तुम्हाला त्यामध्ये घ्यावं लागेल. यानंतरचा भाग येतो कार्यपद्धती. अगदी आराखडा मान्य झाल्यानंतर मग प्रत्यक्ष संशोधन कार्य सुरू करताय तुम्ही. जसं आता आमचे फर्स्ट इयरचे मुलं करतील, आता सेकंड इयरचे तुम्ही, तुमचं काम संपलं. प्रत्यक्ष संशोधन कार्यासाठी केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती द्यायची, की अगदी टप्प्यानुसार द्यायचं, की सुरुवातीला काय केलं, मग काय केलं, कशा पद्धतीने केलं, किती कालावधी लागला, अगदी याच्यामध्ये डिटेलमध्ये येईल सगळं पूर्ण. आणि जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची कारणमीमांसा द्यावं लागेल. आणि याच्या जोडीला तुम्हाला फ्लोचार्ट स्वरूपात कार्यवाहीचे टप्पे दाखवू शकता. मग याच्यात तुम्ही फ्लोचार्टमध्ये कदाचित असंही दाखवू शकाल, की विषय निश्चिती, मग आराखडा निर्मिती, आराखडा सादरीकरण, आराखड्यातील दुरुस्ती, विषय अंतिम, आणि मग प्रत्यक्ष कार्याला सुरुवात. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं, संबंधित साहित्याचा अभ्यास वगैरे, संबंधित संशोधनाचा अभ्यास, अशा टप्प्याटप्प्याने तुम्हाला चौकटी करून फ्लोचार्ट दाखवता येईल. पण ह्या फ्लोचार्टमध्ये सगळं जे येईल ते सगळं वर्णन या कार्यपद्धतीत डिटेल आलं पाहिजे. हे कदाचित
3-4 पानापर्यंत जाऊ शकेल. 2, 3, 4 पानं. आता तुमचं काय कार्य केलं त्याच्यानुसार आहे, की सर्वेक्षण आहे तर कसं केलं, काय आहे, काय नाही. प्रायोगिक असेल तर प्रयोग कसा आहे, काय नाही. मग कंट्रोल ग्रुप कोणता, तुमचा प्रायोगिक ग्रुप कोणता, नंतर तुमचा अभिकल्प कोणता, काय ते सगळं तुम्हाला त्याच्यात ते पूर्ण वर्णन त्याच्यात करावं लागेल. नंतर मग सांख्यिकीय परिमाणे तुम्ही काय वापरली, म्हणजे या अशा कार्यपद्धतीने या टूलच्या सहाय्याने जो डेटा येणार आहे पुढील चौथ्या प्रकरणात त्याचं अनालिसिस करतो आपण, त्यासाठी कोणती सांख्यिकीय परिमाणे तुम्ही वापरलेली आहेत. मग आता कुठली कुठली सांख्यिकीय परिमाणं असतील, सुरुवात करूया. प्रवीण गिरी, जर आवाज तुम्ही बोलू शकत असाल तर सांगा की कोणते स्टॅटिस्टिकल टूल वापरणार आहात. हॅलो सर. हा बोला. हा सर, यामध्ये आपण प्रश्नावलीचं ज्यावेळेस विश्लेषण करतो त्यावेळेस तर आपल्याला शेकडेवारी हे प्रमाण वापरता येईल सांख्यिकीमध्ये. बर, ठीक आहे. तुम्ही तुमच्याबद्दलच सांगायचं वैयक्तिक, तुम्ही जनरल माहिती नका देऊ. मी माझ्या विषयामध्ये हो सर. हे साधन वापरणार. ठीक आहे. हा सर, मी माझं सांगितलेलं हा, आहे. ठीक. शेकडेवारी हे प्रमाण वापरणार आहे. हा, ठीक आहे. ओके. निशा वानखेडे. निशा वानखेडे. बरं. रुपाली जाधव. सर, माझी पण पद्धतीमध्ये प्रश्नावली मी हा साधन वापरले, त्याच्यामध्ये मला शेकडेवारीनुसारच हे करायचे. बरं. शेकडेवारी हे टूल संख्याशास्त्रीय परिमाण वापरणं. बरं, ठीक आहे. सिंधू मोरे. आलेख घेणार आहे सर. नाही, आलेख येणार आहे. आलेख हे संख्याशास्त्रीय परिमाण नाही. आलेख हे चित्रण आहे फक्त. आलेख हे संख्याशास्त्रीय आलेखाचा उल्लेख करा, पण ते संख्याशास्त्रीय परिमाण नाहीये. संख्याशास्त्रीय परिमाणामध्ये शेकडेवारी अगदी क्रूड झालं, नंतर मध्यमान आहे, बहुलक आहे, किंवा काय स्क्वेअर आहे, टी टेस्ट आहे, एफ टेस्ट आहे, किंवा रिग्रेशन आहे, असं तुम्हाला सांगावं लागेल. ठीक आहे, चालेल. आणखी वर्षा इंगळे. परिमाण वापर. हा, तुमचा रेंज येत नाही. ठीक आहे, तुम्ही मेसेज टाका. ठीक सर. ओके. खरवडे. मी देखील शेकडेवारी परिणाम आणले. बर, परिमाण. ठीक आहे. निशा वानखेडे, जर तुम्ही ऐकलं असेल तर. ठीक आहे. शेकडेवारी हे अतिशय म्हणजे अगदी प्राथमिक स्वरूपाचं झालं. ठीक आहे, हरकत नाही घ्यायला. पण काही महत्वाचे जे उद्दिष्टाशी जवळ जाणारे प्रश्न आहेत त्या ठिकाणी तुम्हाला काय स्क्वेअर वापरता येईल बघा, विचार करून. तुम्हाला काय स्क्वेअर वापरता येत असेल तर ते अधिक योग्य. शेकडेवारी तर असणारच आहे. मला वाटतं वानखेडे इथे नाहीये, पण त्यांनी टी टेस्ट वापरतील बहुतेक. 2 मध्यमानांची तुलना करतील. बघूया आता, त्या काही त्यांचा रिस्पॉन्स नाही आला तर असं सांख्यिकीय परिमाण तुम्हाला सांगावं लागेल. तर त्याचा हा हॅलो. हा बोला. हा सर, आहे सर. टी टेस्टच वापरलेली आहे, पण माझं बटन कधी कधी लवकर म्यूट ओके होत ओके नाहीये ओके, सर. चालेल चालेल. टी टेस्ट तुम्हाला वापरायची, बरोबर. तर त्याचं तात्विक थोडक्यात लिहायचं. सांख्यिकीय परिमाणे कोणकोणती आहे वेगवेगळी, म्हणजे वर्णनात्मक आहे, अनुमानात्मक आहे, असं थोडक्यात थेरॉटिकल माहिती. आणि तुम्ही कोणती वापरलेली आहे त्याची कारणासहित कारण मीमांसा तुम्हाला करायची आहे. तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच, फक्त मी वानखेडेला नाही सांगत, सगळ्याच विद्यार्थ्यांना. तर सहकारण सर, मी तुम्हाला मध्यमान प्रमाण विचलन टी टेस्ट वापरली हा, आहे तेच. त्याच्यामध्ये. टी टेस्ट काढण्यासाठी मध्यमान आणि प्रमाण विचलन काढावंच लागतं. म्हणजे मीन डिफरन्स काढावा लागतो आणि तो टी टेस्टने त्याची व्हॅलिडिटी ठरवावं लागते. आणि मग या पूर्ण प्रकरणाचा समारोप शेवटी घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या उपमुद्द्यातून तुम्हाला 3ऱ्या चॅप्टरचं लेखन करायचं आहे. आपण काय करतोय, अहवाल लेखन कसं आहे.
आता हे विद्यापीठाने आता याच्यात थोडंफार मॉडिफिकेशन झालं असेल तुम्ही करू शकता, पण हे आपल्याच विद्यापीठाने मागे दिलेलं एक काय म्हणता येईल त्याला बुकलेट होतं. त्याच्यात ही माहिती होती की बाबा 3rd चॅप्टरमध्ये काय काय मुद्दे असावेत. तर तेच तुमच्या समोर मांडलेत. मी थोडेसे मागे पुढे केले. सांख्यिकीय परिमाण पुढे घेतलं थोडंसं. न्यायादर्श आणि हे थोडंसं आधी घेतलंय. अशा पद्धतीने हे सगळे मुद्दे आपल्याला त्यात आलं पाहिजेत. तर वाटल्यास हे एवढं तुम्हाला मी शेअर करतो आणखी. यात जर तुम्हाला कोणाला काही शंका असेल तर आता तुम्ही विचारू शकता. बघा तुमच्या समोर जे मी 4-5 स्लाईड दाखवल्यात. एक समोर दाखवतो तुम्हाला. परत एकदा फास्ट. संशोधन प्रास्ताविक पहिल्यांदा, मग पद्धती वेगवेगळ्या, निवडलेली कोणती, त्याचं निवडीचं साधन, नंतर साधने, निवडलेले साधन, जनसंख्या नमुना, नमुना निवड पद्धती, नंतर त्याचं समर्थन, पथदर्शक अभ्यास कसा केला, त्यातून काय फायदा झाला, नंतर कार्यपद्धती हे डिटेल लिहावं लागेल तुम्हाला सगळं, फ्लो चार्ट वगैरे अशा पद्धतीने सांख्यिकीय परिमाणे. 1 मिनिट, आपल्या चव्हाण सरांचा फोन आला. हा बोला गुरु. अरे बापरे परीक्षा तोंडावर आल्यावर हा बर ठीक आहे. आपल्या कुठल्या तरी एका असिस्टंटची मदत घेऊन मी तुम्हाला यादी पाठवतो. त्याच्यावर मिळाले म्हणून सह्या करून टाका. मी त्यांना मेसेज टाकून देतो. हा ओके चालेल. थँक्यू. कधी झाले बा मी जेव्हा आता 10 दिवस मी. अच्छा तिकडं मग तिकडं कशाला पाहा, मी तुमच्या केबिन मध्ये पाहिलं तुम्हाला. एखाद 2 दिवस सोडला तर मी रोज कॉलेजलाच आहे. मग 8 दिवस तर रेग्युलरच चालू तिथं मुक्त विद्यापीठच होतं कॉलेजला. चालेल. आता पुन्हा मॅडमचा फोन होता, सकाळी मेसेज होता. एखादी चक्कर कदाचित मारावं लागेल. बघतो आता जमलंच तर आजच भेट घेऊ, नाही तर मग उद्या घेऊ. चालेल. ओके. मी लिस्ट पाठवून देतो. ओके. सांख्यिकीय परिमाणे आता सांगितलेले, वापरलेलं आणि समारोह. काही शंका आहे कोणाला? तसंही आपल्याला एक 1-1.5 मिनिट राहिलेला आहे फक्त आता मीटिंग एंड व्हायला. शंका न विचारण्याचे 2 कारण असतात. काहीच समजलेलं नाही किंवा सगळं समजलं. आवाज येतोय ना माझा? हो सर येतोय. म्हणून नाही विचारते. चालेल. मग आता हे एवढं तुम्हाला मी वाटल्यास याचं PDF करून पाठवून देतो. हो सर. करा मग तुम्ही या दृष्टीने. ओके चला, ऑल द बेस्ट. आता तुमची परीक्षाही तोंडावर आहे. कंचन तुला थोडंफार समजलं? मला नाही माहिती मला वाटतं 6 तारीख काहीतरी आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे ना. हो सर 6 तारीख. तीच शेअर केलेली आहे बहुतेक. थोडस मध्ये HOD संपर्कात राहा. काय सांगतात काय नाही ते बघा. चला, ऑल द बेस्ट सगळ्यांना. कंचन तुला इमिजिएट नसला तरी थेरीला थोडा फायदा होईल. बघूया आपण आपलं वेगळा एक व्हॉट्सअपचा आपलं एक झूमची वेगळी बैठक घेऊ फर्स्ट इयरची आणि पुढे जाऊ. ओके चला, मी मीटिंग एंड करतो. सगळ्यांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया. ओके बाय. ओके बाय. तुमचं तिकडं.